सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, ॲज यू ऑल नो, MST CET 2025च्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची स्टेप नंबर 2 ही तुमची सुरू झाली आहे. ह्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे. ह्याच्या आधीच तुम्ही व्हिडिओ अपलोड केली आहे. जर तुम्ही चेकआउट नसेल केली तर ती एकदा तुम्ही व्हिडिओ पूर्ण चेकआउट करून घ्या. आता त्याच्यानंतर भरपूर मुलांना प्रश्न पडायला लागले की दादा ह्याची लास्ट डेट काय असणार आहे, नक्की मी कधीपर्यंत रजिस्टर करू शकतो, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची फी नक्की काय असणार आहे, आम्हाला किती फीस पे करावी लागेल. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला CET सेलने इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पूर्ण जे पण काही इन्फॉर्मेशन आहे ही सगळी अपडेट होऊन आलेली आहे. आता नक्की काय इन्फॉर्मेशन आपल्याला CET सेलने प्रोव्हाइड केली आहे तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये चेकआउट करणार आहोत. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड अँड ऑल्सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. तर मी आलो ह्या इकडे पेज नंबर 3 वर आणि पेज नंबर 3 वर तुम्हाला सगळी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स दिलेले आहेत. म्हणजे कधीपासून तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे, कधीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि जर त्या टाईमपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म नाही फिलअप केला तर पुढे तुम्हाला लेट फी किती लागेल तर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात पहिले तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट हे तुमच्या 30 डिसेंबरपासून सुरू झालेलं आहे ते 15 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे 30 डिसेंबरपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत तुमची ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू असणार आहे. तर तुम्हाला मोर दॅन इनफ टाईम प्रोव्हाइड केलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्हाला 1 ते 1.5 महिना मिनिमम तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो फॉर्म फिलअप करण्यासाठी. तर त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या इकडे दिलेलं आहे 30 डिसेंबरपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही कधी पण तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप नाही केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला लेट फी अप्लाय होईल. लेट फी किती असणार आहे तुमची 500 रुपीज. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला फी पे करायचीच आहे, पण त्याच्यावर अजून तुम्हाला लेट फी 500 रुपीज पे करावी लागतील. आता हे 500 रुपीज कधीपर्यंत तुम्ही पे करू शकता, 16 फेब्रुवारीपासून ते 22 फेब्रुवारीपर्यंत. तर 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी हा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पण रजिस्टर करू शकता, बट ह्याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपीज एक्स्ट्रा द्यावे लागतील. ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीच्या ह्या टाईम पिरियडमध्येच तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घ्या. जास्त पण तुम्ही लेट नका करू. आता रजिस्टर कसं करायचं आहे, तुम्हाला काय काय प्रोसेस फॉलो करायची आहे त्याच्यावर मी ऑलरेडी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे. 2 व्हिडिओ बनवले आहेत, म्हणजे पार्ट 1 अँड पार्ट 2. तर दोन्ही पार्ट्स तुम्ही चेकआउट करून घ्या. पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर दोन्ही पार्टची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्याच्यानंतर ना भरपूर मुलांचा वियर्ड प्रश्न असतो. मुलं विचारतात की दादा जर मी लेट रजिस्टर केलं तर माझी एक्झाम पण लेट होईल का, म्हणजे जर मी लेट रजिस्टर करून जर माझी एक्झाम लेट झाली तर मला प्रिपरेशनला पण जास्त टाईम मिळेल. तर अशी काही ट्रिक वगैरे आहे का, तर तसं काही नाही आहे. तुम्ही आत्ता जरी रजिस्टर केलं तरी पण तुमची एक्झाम कधी पण होऊ शकते. जर तुम्ही स्टार्टिंगलाच रजिस्टर केलं तर मे बी तुमची एक्झाम शेवटला पण होऊ शकते, किंवा जर तुम्ही एकदम लास्टला रजिस्टर केलं तर तुमची एक्झाम पहिले म्हणजे लवकर पण होऊ शकते. सो तुम्ही कधी रजिस्ट्रेशन करताय त्याच्यावर काही पण तुमची एक्झाम डेट्स डिपेंड नसतात. सो तुमची एक्झाम डेट्स काय असणार आहेत हे तुम्हाला ॲडमिट कार्डवर कळेल, बट हे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कधी पण रजिस्टर करा, त्याच्यावर तुमचे एक्झामचे डेट्स हे डिपेंड नसतात. नेक्स्ट तुम्हाला काय दिलं आहे, पेमेंट तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये पेमेंट करू शकता आणि 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला टाईम पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे. ह्या 23 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. आता नंतर तुमचं ॲडमिट कार्ड कधी येईल, तुमची डेट ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे तर हे तुम्हाला नंतर नोटिफाय केलं जाईल. तुम्हाला वेबसाईटवर सतत अपडेट राहायचं आहे. तसं मी तुम्हाला माझ्या यूट्यूबमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन देत जाईन, तर त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जस्ट चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ॲज वेल ॲज हे तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशर कॉलेज दोस्त व्हॉट्सॲप बॉटवरती पण मिळेल. या व्हॉट्सॲप बॉटवर अजून भरपूर काय काय मटेरियल्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. जे पण काही MST CETचे अपडेट्स येतील तर हे तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटवर मिळतीलच. त्यासोबत ह्या व्हॉट्सॲप बॉटवर सगळे तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. नक्की तुमचे CETचे काय काय इम्पॉर्टंट डेट्स आहेत तर ते सगळे प्रोव्हाइड केले आहेत. त्यासोबत नक्की तुमचं सिलेबस नक्की काय असणार आहे तर ते पण प्रोव्हाइड केलेलं आहे. चॅप्टर वाईज वेटेज, प्रत्येक चॅप्टरला किती वेटेज असणार आहे, हाय वेटेज चॅप्टर्स कोणते आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये हाय वेटेज चॅप्टर्स कोणते कोणते आहेत तर ते पण तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटमध्ये प्रोव्हाइड केले. ह्या व्हॉट्सॲप बॉटवर तुम्हाला स्टडी मटेरियलसुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. जसे की ह्याच्यामध्ये टॉपर्सचे नोट्स आहेत, सगळ्या सब्जेक्टचे नोट्स ह्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यासोबत ह्याच्यामध्ये तुम्हाला PYQs पण प्रोव्हाइड केले आहेत. नक्की प्रिव्हियस इयरला कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते MST CETच्या एक्झाममध्ये तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. त्यासोबत ह्याच्यामध्ये फॉर्म्युला शीट पण आहे. जे पण की इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत तर ते सगळे फॉर्म्युले ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे सगळं तुम्हाला मटेरियल ह्या व्हॉट्सॲप बॉटवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. सो तुम्ही नक्की हा व्हॉट्सॲप बॉट ॲक्सेस करा. या व्हॉट्सॲप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण बघूया की तुमचं एक्झामिनेशन शेड्यूल काय असणार, नक्की एक्झामचा टाईम काय असणार आहे तुमचा, कधी तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे, कधी तुमची एक्झाम एंड होणार आहे. ॲक्च्युअली हा खूप पुढचा प्रश्न आहे, बट स्टील ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तर त्यासोबत मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो एकदम सिंपल वेमध्ये. सगळ्यात पहिले तुमची MST CETची एक्झाम 2 शिफ्टमध्ये होते. एक आहे मॉर्निंग शिफ्ट आणि दुसरी आहे आफ्टरनून शिफ्ट. सगळ्यात पहिले आपण बघूया की मॉर्निंग शिफ्टचा टाईम काय असतो. सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेला आहे एंट्री इन एक्झामिनेशन हॉल. एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला एंट्री कधी मिळेल, 7:30 AM वाजता. मॉर्निंग शिफ्टवाल्यांसाठी सांगतोय तर सकाळी 7:30 वाजता तुमच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्हाला एंट्री मिळेल.
आणि तुमची लास्ट एंट्री म्हणजे लास्ट टाईम काय आहे एंट्रीचा, तर 8:45 AM हा तुम्हाला लास्ट टाईम असणार आहे. त्याच्यानंतर कोणालाही एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री मिळणार नाही आहे. नंतर तुम्हाला दिलं आहे फर्स्ट लॉग इन टू रीड इन्स्ट्रक्शन. आता एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळाल्यानंतर तुम्हाला एक कॉम्प्युटरसमोर तुम्हाला बसवलं जातं. कॉम्प्युटरसमोर बसवल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन रीड करायला कधी देतात, तर 8:50 AM वाजता तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे रीड करायला देतील आणि त्याच्यानंतर 9 वाजता तुमची एक्झाम ही स्टार्ट होईल. 9 वाजता तुमची एक्झाम स्टार्ट झाली तर 12 वाजता तुमची एक्झाम ही एंड होईल. हे सगळे मी तुम्हाला मॉर्निंग शिफ्टसाठी सांगितलं. आता आफ्टरनून शिफ्टवाल्यांसाठी सगळ्यात पहिले एंट्री इन एक्झामिनेशन हॉल 12:30 वाजता दुपारी तुम्हाला एंट्री मिळणार आहे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये. त्याच्यानंतर लास्ट एंट्री कधी असणार आहे 1:45 PM, तर ही तुमची लास्ट एंट्री असणार आहे. ह्याच्यानंतर कोणालाही एक्झाम हॉलमध्ये एंट्री नाही मिळणार. त्याच्यानंतर आहे तुम्हाला इन्स्ट्रक्शन म्हणजे लॉग इन करायला इन्स्ट्रक्शन वगैरे वाचायला तुम्हाला टाईम कधी प्रोव्हाइड केला जाईल, तर 1:50 PM वाजता तुम्हाला सगळं टाईम प्रोव्हाइड केला जाईल जे पण इन्स्ट्रक्शन आहेत हे तुम्हाला रीड करण्यासाठी. नंतर 2 वाजता तुमची एक्झाम ही ॲक्च्युअल स्टार्ट होईल. 2 वाजता तुमची एक्झाम स्टार्ट झाली तर 5 वाजेपर्यंत ही तुमची एक्झाम सुरू असेल. ठीक आहे, म्हणजे 5 वाजता तुमची एक्झाम सगळी एंड होईल. तर हे सगळं तुमचा टाईम आहे. आय नो हे खूप मी तुम्हाला लवकर सांगतोय, बट स्टील हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलं होतं म्हणून मी सगळं तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं. बाकी ह्याच्यावर पण आपले पुढे व्हिडिओज येणार आहेत, तर त्यामुळे तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट आहे आपण खाली बघूया की तुमच्या टायमिंग्स काय असणार आहेत. तर तुम्हाला आहे तसे दिलेलं आहे. PCM ग्रुपसाठी मॉर्निंग शिफ्ट 9 वाजता तुमची एक्झाम स्टार्ट होईल, 12 वाजता तुमची एक्झाम एंड होईल. आफ्टरनून शिफ्टसाठी 2 वाजता एक्झाम स्टार्ट होईल आणि 5 वाजता एंड होईल. ते हे तुम्हाला टाईम प्रोव्हाइड केले आहेत. आता नेक्स्ट आपण पेज नंबर 6वर आलो आहे. पेज नंबर 6वर तुम्हाला सगळ्या सिलेबसचं इंट्रोडक्शन दिलं जाईल. हे सिलेबसचं इंट्रोडक्शन तुम्हाला आधी पण मिळालेलं असेल, म्हणजे ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ क्रिएट केली होती आणि तुम्हाला ती नोटीस माहिती असेल ना की तुमचं सिलेबस काय असणार आहे, तुमचे मार्किंग स्कीम कसे असणार आहेत. तर हे सगळं तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ह्या स्क्रीनवर बघू शकता. हा सगळं तुम्हाला सिलेबस असणार आहे. सगळे चॅप्टर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्शन करून दिलेले आहेत. नेक्स्ट आपण बघूया पेज नंबर 8. आता पेज नंबर 8वर येतं तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता हे कॅन्डिडेट टाईपमध्ये येतं, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे कॅन्डिडेट असतात. कॅन्डिडेट टाईप A, कॅन्डिडेट टाईप B, टाईप C, टाईप D आणि टाईप E. तसे वेगवेगळ्या टाईपचे कॅन्डिडेट असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 10वी 12वी ही सगळी महाराष्ट्रामधनं केली असेल आणि तुमच्याकडे डोमिसाईल पण महाराष्ट्राचं असेल तर तुम्ही टाईप Aमध्ये येता. जर डोमिसाईल वगैरे जर दुसऱ्या स्टेटचं असेल तर तुम्ही दुसऱ्या टाईपमध्ये येता. तर हे सगळे तुम्हाला इथे टाईप्स दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो हे आत्ता सध्या तरी काही इम्पॉर्टंट नाही आहे. हे कधी इम्पॉर्टंट असेल जेव्हा आपली कॅपराऊंडची प्रोसेस स्टार्ट होईल ना, जेव्हा तुमची ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. MST CETची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला एक ॲडमिशन प्रोसेस करावी लागते, तर त्यावेळी तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन तिकडे फिल करावी लागणार आहे. आत्ता सध्याचं काही टेन्शन घेऊ नका. मी आत्ता पण तुमच्यावर लोड नाही देणार आहे. हे सगळं तुम्ही समजून घ्या. जस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे रीड करू शकता. तुम्हाला पेज नंबर 8वर सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केलेत. आता नेक्स्ट आपण आलो आहे पेज नंबर 9वर. आता पेज नंबर 9वर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे नक्की तुमच्या 12वीमध्ये किती पर्सेंटेज आले पाहिजेत ज्याच्याने तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी एलिजिबल व्हाल. तर हे सगळं तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया ह्या इकडे दिलेलं आहे. आता हे पण मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. सगळ्यात वरती काय दिलं आहे 10+2, म्हणजे तुमच्या 12वीमध्ये तुम्ही पास्ट असला पाहिजेत आणि पास्टच नाही एकदम कमी मार्कांनी पास नसला पाहिजेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, जर तुम्ही इंजिनिअरिंगला अप्लाय करणार असाल तर तुमचे फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर केमिस्ट्री, ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला मिनिमम 135 मार्क्स आले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. आणि जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल किंवा EWSमध्ये असाल, PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स हे आले पाहिजेत. 3 सब्जेक्ट मिळून, सगळे नाही, इंग्लिश, हिंदी, मराठी हे सगळे मिक्स करून नाही, जस्ट फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ना हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. हे तुम्ही सबस्टिट्यूट नाही करू शकत. बट जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे हा तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता बाकीच्या सब्जेक्टनी. इकडे मी सब्जेक्टला पण हायलाईट करून दिलेलं आहे, जसं की बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट. जर तुम्हाला 12वीच्या कॉलेजमध्ये वोकेशनल सब्जेक्ट काय असतील तर ते पण तुम्ही केमिस्ट्रीला सबस्टिट्यूट करू शकता. पण फक्त 3च, असं नाही की 4, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि वोकेशनल सब्जेक्ट असं नाही. जस्ट फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही बायोलॉजी पण टाकू शकता, नाहीतर तुम्ही दुसरा वोकेशनल सब्जेक्ट पण टाकू शकता. सगळ्या सब्जेक्टचे नेम मी इकडे हायलाईट करून दिलेले आहेत. प्लस ह्या इकडे नक्की तुमचा क्रायटेरिया काय आहे तर ते पण मी तुम्हाला इकडे दिलेलं आहे. आता आपण बघूया की नक्की फार्मसीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. हा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो होता इंजिनिअरिंगसाठी. आता आपण बघूया फार्मसीसाठी. तर मी या इकडे आलो आहे पेज नंबर 16वर आणि पेज नंबर 16वर फार्मसीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रोव्हाइड केलेलं आहे. ज्या पण मुलांना 12वी नंतर फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या मुलांसाठी हा स्पेशली एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. जसं आपण आता इंजिनिअरिंगमध्ये बघितलं होतं की तुमचे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट होते. बट जो केमिस्ट्री सब्जेक्ट होता तो आपण सबस्टिट्यूट करू शकत होतो दुसऱ्या सब्जेक्टने. बट आता फार्मसीमध्ये थोडंसं उलटं आहे. ह्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री
हे 2 कंपल्सरी सब्जेक्ट आहेत आणि तुम्ही मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे हा तुम्ही बायोलॉजीने रिप्लेस करू शकता. म्हणजे तुम्हाला 3च सब्जेक्ट घ्यायचे आहेत, फक्त याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आता आपण आलो आहे पेज नंबर 20 वर आणि ह्या पेजवर तुम्हाला सगळी ॲप्लिकेशन फॉर्मच्या फी रिगार्डिंग तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला किती फीज पे करावी लागेल, जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर, किंवा जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किती फीज पे करायची आहे, तर ती सगळी इकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. तर ते आपण बघूया. आता इकडे तुम्हाला काय दिलं आहे की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा जर तुम्ही OMS कॅन्डिडेट असाल, OMS कॅन्डिडेट म्हणजे आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, जर तुम्ही OMS कॅन्डिडेट असाल किंवा जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 1000 रुपीज फी पे करावी लागेल ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना. आणि जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, जसे की SC ST VJDT NT OBC SBC SCBC किंवा EWS, किंवा जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल, नाहीतर जर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना 800 रुपीज फी पे करावी लागणार आहे, 800 रुपीज. ठीक आहे. तर ही ओपन कॅटेगरीची फी आहे आणि ही आहे रिझर्व कॅटेगरीची फी. तर ही फीस तुम्हाला पे करावी लागेल ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना. आता एक तुम्ही लक्षात घ्या की ही जी फी आहे ही फक्त एका सब्जेक्ट ग्रुपची आहे. बट जर तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट ग्रुपसाठी अप्लाय करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल PCMला पण अप्लाय करायचं आहे आणि PCB ग्रुप ह्या दोन्ही ग्रुप्सला अप्लाय करायचं असेल, म्हणजे सिम्पली तुम्हाला PCMB ह्या ग्रुपची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला टोटल 2000 रुपीज फी पे करावी लागेल. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर, म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 2000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला टोटल 1600 रुपीज फी पे करावी लागेल. ठीक आहे. हे कोणाला सांगतोय मी, जर तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट ग्रुपला अप्लाय करायचं असेल तर. जर तुम्हाला एकाच सब्जेक्ट ग्रुपला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एवढेच फी पे करावी लागेल. याच्यानंतर खाली तुम्हाला पेज नंबर 23 वर सगळं तुम्हाला एक्झामिनेशनचा ड्युरेशन प्रोव्हाइड केलं आहे. म्हणजे तुमची किती मिनिट्सची एक्झाम असणार आहे, तर टोटल तुमची 180 मिनिट्सची एक्झाम असणार आहे. ह्याच्यामध्ये पहिल्या 90 मिनिट्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचंच आहे. आणि एकदा तुमचं पहिलं 90 मिनिट्स कंप्लीट झालं नंतर रिमेनिंग टाईममध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी हे पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तुम्ही म्हणाल की मला पहिल्या 90 मिनिट्समध्ये मला मॅथमॅटिक्स सॉल्व करायचं आहे, तर तसं होणार नाही आहे. फर्स्ट 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हेच तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि त्याच्यानंतर रिमेनिंग टाईममध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करायचं असेल तर हे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. ॲज वेल एज मी कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सॲप बॉटवरनं पण तुम्ही ही इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करू शकता. तर त्या व्हॉट्सॲप बॉटची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला रजिस्टर कसं करायचं, ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा, तर ह्याच्यावर मी ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.